जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते, असं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मत सांगतात. मग जर का अजंग मध्ये कीर्तन आहे, सप्ताह चालू आहे, आजचा पहिला दिवस आहे आणि सप्त्यामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा हाजरी लावतोय असं देवाचंच सांगणं आहे. जर का पंढरपूरवरनं जर का आजंगमध्ये हाजरी लावायला जर माझा जगाचा मालक येत असेल तर मग माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? येतच असेल. म्हणून देवाचं नमन झालेलं आहे. अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. अरे दिन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई केडत आली या मायला कुचाल केळू द्या. आई केडत आली या आईला कुचाल केळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. अरे बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. अरे बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या ओ मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. हरी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. ज्ञानाचा थंग सागर असणारे आमचे माऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तोमा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांडनायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह. सप्त्यातलं 68 वर्ष पूर्ण झालेत. 69व्या वर्षात पदार्पण आहे आणि त्या 69व्या वर्षातलं पहिल्या दिवसाचं कीर्तन माझं पामराच्या वाट्याला यावं ही मी माझं परमभाग्य समजतो. इथं आल्याच्या नंतर आनंद वाटतोय की सगळी गुणवान मंडळी इथं आहेत. कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य महाराज आहेत, कारभारी बाबा गिंगावकर. दुसरे गायनाचार्य मी ओळखत नाही. जे सगळ्या कीर्तनकारांचे जीवाभावाचे लाडकी असणारे, सगळ्यांच्या मनावर राज करणारे आमचे मिलिंद बाबा. ज्ञान किती आहे? मी स्वतः या मताचा आहे, कारण मी संतांचे विचार वाचतो म्हणून मला सांगायला आवडतात. तुम्हाला ज्ञान किती आहे त्याच्यापेक्षा तुमच्या अंगी नम्रता किती आहे तो खरा परमार्थ. मृदंगाला साथ करतायत आमचे छोटे महाराज प्रणव महाराज मालेगावकर, आमचे महाराजांचे चिरंजीव, रवी बाबांचे चिरंजीव. आत्ताच मगाशी भेटले मला ते 2 दिवस आधी. हरिपाठ नेतृत्व पण आमचे कारभारी बाबांकडेच आहे. काकडा भजन संत निवृत्ती महाराज भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ अजंग, सगळे टाळकरी भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आणि ज्यांच्या शब्दाने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो ते आमचे सगळे जीवाभावाचे असणारे वडनेर खाकुर्डीचे आमचे छोटे भैया असतील. म्हणजे त्यांचं नावच मी नामदेव महाराजांचं बदलून टाकलंय. मी भाऊ कदमच म्हणतो त्यांना. हां, भाऊ कदम आहेत, छोटे भाऊ कदम माझे. अजून माझे दिनेश दादा साहेब आहेत. अजून आमचे सर आलेले आहेत. आमचे लहान भैया आलेले आहेत. अजून माझ्यावर खूप प्रेम करतात. जे माझं कीर्तन अजिबात परिसरात सोडतच नाही, कुठेही असल्यावर हाजरी लावतातच. ते आमची किरण, आमची माऊली, सुनील माऊली. कुठेही कीर्तन असलं की माझंच नाही, कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तनाला हाजरी असतेच. काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात बरं. नाही ते बाकीना लोक असा राहतच दखली सुरू आहे.
ही काय का जाणार जिराई दिसू त्याने तू टाय का बट रे अरे चांगला लोके नमतस नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. आमच्या सुनील माऊली कुठेही कीर्तनात हजेरी असते. आणि तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे डॉक्टर साहेब. हां डॉक्टर साहेब जीवापाड प्रेम करणारीच मंडळी इथं जमते. दुसरा काय आपला दुश्मन जोडी येत नाही. त्या कीर्तनमा बी ते कोपरे कोपरे दगतीन कुठे चुकायला ना तिथलं शूट करली त्यांनी इकी देतीन ते जे जिव्हाड्याचे असतात ते जवळ येतात नाही का. अजून ज्यांच्यामुळे तुम्हा माता पित्यांचं मला दर्शन घडलं. कसं आहे ना मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना असं सांगतो जर का रुक्मिणी आईसाहेबांना जर का पती म्हणून जगाचा मालक भेटला असन तर ते श्रेय जातं. रुक्मिणी आईसाहेबांचं जरी पुण्य होतं प्रभूने लिखित होतं की कृष्ण भगवंताला रुक्मिणी भेटणार आहे पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही. जसं की सक्का मामाची पोरशे सक्का मामान पोरशे पण मधमा कोणतरी बोलणार पाहिजे तर लग्न संबंध जुळतात नाही ते अजिबात जमत नाही. तसं मध्यस्थी कोणीतरी सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी सोडली देवापर्यंत कृष्ण भगवंतापर्यंत आणि ती चिठ्ठी सोडल्याच्या नंतर आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबांना कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले. ठीक त्या युक्तीप्रमाणे आमचे प्रमोद दादासाहेब अहिरे हां प्रमोद दशरथ अहिरे आमच्या अहिरे साहेबांनी आग्रह धरला म्हणले महाराजांना आणायचंच. हां आणि मला वाटतं आपले काकाश्रींचा खूप आग्रह होता. कुठे हां वा वा लईच आग्रह होता महाराज काही झालं पण तुम्हाला यायचंय. आणि मी थोडा नटखट आहे म्हणा बापसारखा लोके दिखनात का मी जरा वात्रटपणा करस आणि मला माहिती होतं आता लाईनची वाज हां म्हणून थोडं चिडवत पण होतो पण आनंद वाटला. अजून माझ्यासोबत आलेले माझे प्रेम स्नेही आदरणीय आमचे सर आहेत चित्ते सर. आता काय सांगावं मी कीर्तनातून किती चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण माझी बदनामी उलटीच होते. ती म्हणजे असं महाराज तेच सांगास का भाऊ कीर्तनमा पण त्याला ऐकतच मग समजस एकच कीर्तनमा 5-5 युट्यूबवाला राहतात 5 ठिकाणी पडस तो व्हिडिओ हा ऐकत समजस त्यासले गर्भशी ऐकणार असले नाही का. आजची रामनवमी आज भगवंताचा जन्म. खर तर भगवंताचा जन्म बोलू नका ना माया हो आईतलं सांगेल वर बी किडा पाडणार बहिणीस्वर. हा नाही तुम्ही शहाण्या सुरत्यात बहिणीस्वर नका ना असं नका करा. काय बस माहितीये का आमले काय नाही मी ते साधा गोय सांगेन निघ जासू पण तुम नावर खेळशे. तुम्ही जर असं करा ना मी उसळ घसळ करीन निघ जासू तुम्ही शांत बटना तुम्ही गागर पाडसू. हां माल बी शांतता लागू द्या बहिणीसोन गरमात गरमा बाहेर बी दांगडोशी तुम्हाला काय म्हण बोनीन पायऱ्या दांगडो गाल दिना होत पाहिजे तुम्ही आता बोलू नका बरं. पहिले तर प्रभू रामचंद्रांचा जन्म पर जन्माच्या आधीची गोष्ट सांगतो. राजा दशरथाला आकाशाची वाणी झालेली आणि आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं राजा दशरथाच्या पोटी संततीच होणार नाही. राजा नाराज होता पण एके दिवशी शिकारीला बसलेला. कथाभाग तुम्हाला माहिती आहे पण मला फक्त विषय जुळवाजुळवी करायची म्हणून सांगायचंय. एका ठिकाणी तुम्ही समध्यांनी ते चरित्र ऐकलेलं आहे वाचलेलं असेल. बाळ श्रावण त्याच्या मायबापांना घेऊन काशी यात्रेला जात होते. जात असताना एका ठिकाणी पाण्याची तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर मायबापांनी सांगितलं बाळा आम्हाला पाण्याची तहान लागली म्हणले पाणी आण ना प्यायला. राजा दशरथ शिकारीला बसलाय आणि इकडे श्रावण बाळ पाणी घेण्यासाठी गेलाय. किती सेवा होती मायबापांची किती सेवा होती. मायबापांना दिसत नाही म्हणून खांद्यावर कवाड बांधून बसून घेऊन जात होते. मायबापांना पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला जातात. एवढी सेवा एवढी सेवा. बरं मला सांगा कोणच्या मायला असं वाटतं
की मला श्रावण बाळ सारखा पोरगा नाही पाहिजे बुवा असं वाटस का? प्रत्येक माईला वाटतं की मला मुलगा श्रावण बाळ सारखा भेटला पाहिजे. वाटतं ना माय? हो वाटतं ना. प्रत्येक बाईला वाटतं माझा मुलगा श्रावण बाळ सारखा असला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा श्रावण बाळ बनला पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही श्रावण बाळ होतोय ना आपला पती ते बघण्याची दृष्टी सुद्धा ठेवली पाहिजे. बोलतंय का? कळतंय का माझं बोलणं? जर तुमचा मुलगा श्रावण बाळ व्हावा वाटत असेल ना तर तुमच्या नवऱ्याला पहिले श्रावण बाळ होऊ द्या. नाही ते काय काय बाया तटे काय चिल गी रानात घर चिल का? जर मायबापकडे जाताना जर तुम्ही विरोध करत असाल तर अपेक्षा ठेवायची नाही की तुमचा पोरगा श्रावण बाळ बनेल. अपेक्षा तर प्रत्येकाला आहे. अपेक्षा प्रत्येकाला आहे. मी कथेतून एक भजन गातो, मला आवडतं ते भजन. माँ से मांगे माँ की ममता मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. गुरु बिन ज्ञान कहाँ से लाओ, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु मांगे मांगे शिष्य, गुरु मांगे मांगे शिष्य एकलव्य की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अपेक्षा प्रत्येकाला माझ्या पोटी येणारा पुत्र बाळ श्रावण झाला पाहिजे. हो, कारण सेवा तशी केली ना मायबापांची, म्हणून उदाहरण म्हणून श्रावण बाळ. आणि मला तर असं वाटतं कलियुगामध्ये सुद्धा श्रावण बाळ बनाय पाहिजे. त्यासनी बनान तयारी हो, पण अपक्षवाला फार्म भर देतस. पाणी घेण्यासाठी मायबापांसाठी गेलेला. आता ते झारी बुडवत असताना बुडबुड दिशे आवाज कानी पडला. राजा दशरथाला वाटतं कोणीतरी प्राणी आला असावा. जसं का बाण सोडला रोहित श्रावणला लागलेला. आवाज ऐकल्याच्या नंतर 10 दिवशी तो आवाज कानी पडला. पुन्हा पडत आले. बघितला, अरे आपण तर बाळाला मारले श्रावणाला. म्हणले बाळ तू इथं काय करत होता रे? म्हणले काय नाही, माझ्या आंधळे मायबापांना काशी यात्रेला नेत असताना त्याला पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला आलतो. अरे माझ्याकडनं अनर्थ घडलं, नको घडायला ते घडलं. तेव्हा श्रावण बाळांना सांगितलं, म्हणले राजे आता इथं वेळ खर्च करण्यापेक्षा जे झालं ते बदलू शकत नाही, पण माझे आंधळे मायबाप पाण्या वाचून तरपडताय, त्यांना पाणी न्या म्हणले प्यायला. पण ते जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना काही बोलू नका, नाही तर ते पाणी पिणार नाही. राजा दशरथानं झारी धरलेली आणि घेऊन जातात. पर पायांचा आवाज ऐकल्याच्या नंतर श्रावण बाळच्या मायबापांनी सांगितलं, बाळ आलास का रे श्रावण? राजा दशरथ काहीच बोलत नाही, कारण श्रावण बाळनं सांगितलं होतं तुम्ही बोलल्याच्या नंतर माझे मायबाप पाणी पिणार नाही. बाळा आलास का रे? पाण्याची झारी हातात दिली. म्हणले श्रावण जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. बोल लवकर, तू एवढा उशीर का लावलाय? तेव्हा राजा दशरथानं सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही या. तुमचा श्रावण बाळाला माझ्या हातून बाण सुटला तो त्याच्या छातीला लागलाय. तुमचा बाळ जीवनाचा शेवटचा श्वास मोजतोय आणि मी तुम्हाला पाणी घेऊन आलो. त्यानं सांगितल्याच्या नंतर राजा दशरथाला श्रावण बाळच्या माईबापानं श्राप दिला. राजा दशरथा, आज जसं आम्ही आंधळे मायबाप पुत्र वियोगाने तरपडून मरतोय ना, आज जसा आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील, असा शाप त्या आंधळ्या मायबापांनी दिला. एकीकडे आकाशाची वाणी सांगत होती की राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही या, आणि एकीकडे आंधळ्या मायबापांचा श्राप आहे की राजा तुला आमचा आंधळ्यांचा श्राप आहे, तू पुत्र वियोगाने तरफडून मरशील. राजा दुविधा परिस्थितीमध्ये, एकीकडे दुःख वाटत होतं की मी आंधळ्यांची काठी हिरावली,
पर दुसरीकडे एक समाधान वाटत होतं, कारण आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. जर आंधळ्या मायबापांचा शाप जरी खरा ठरत असेल, भले का पुत्र वियोगाने तरफडून मरेल, पर पुत्र होईल तर खरी ना, पुत्र होईल तर खरा. आता प्रसंगा पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला. आता यज्ञामध्ये तिघ राणींना प्रसाद दिला, तिघ राणींना प्रसाद दिला आणि त्या यज्ञामधला थोडा प्रसाद एका घारीनं उचलला आणि घारी घेऊन जात असताना घारीच्या मुखातून थोडासा प्रसाद खाली पडला आणि अंजनी माता तपाला बसली होती आणि तपाला बसली असताना हातामध्ये तो प्रसाद पडला. हातात प्रसाद पडल्याच्या नंतर तो भक्षण करायचा. हातात प्रसाद पडला, बघण्यासाठी डोळे उघडले. डोळे उघडून बघितलं प्रसादा, भक्षण करताना पण डोळे उघडे होते. काही काही विषय बारकाईनं सांगायला आवडतं मला. जेव्हा तो प्रसाद भक्षण करत होती ना अंजनी माता, अरण्यात होती. आजच्या अभंगामध्ये पण सांगणार आहे. नामाला अरण्यातच बसलं तर फायदा आहे, कारण एकांतमध्ये नामचिंतन होतो, लोकांतमध्ये नाही. मग अंजनी मातेने तो प्रसाद भक्षण करत असताना एका झाडावर माकड उड्या मारत होतं. त्या माकडाकडे बघितलं आणि तो प्रसाद भक्षण केला. अर्थात हनुमंतरायांना शेपटी यायचं कारण वेगळं पण आहे, पण मला फक्त एवढं सांगायचंय, माय जरी प्रसाद भक्षण करते, प्रसाद भक्षण करत असताना माकडाकडे बघितलं तरी पोराला शेपूट आलेली आहे. तुमच्यासाठी सांगायलो बरं का माया हो. माय प्रसाद भक्षण करत्या, ज्याच्याकडे लक्ष गेलं त्याच्यासारखं तिच्या पोराला शेपटी, म्हणजे हनुमंतरायांना शेपटी आहे. बरोबर आहे ना. म्हणजे पोरं जन्माला घालायचं तुमच्या हातात आहे आणि संस्कार कसे द्यायचं तेही तुमच्या हातात आहे. तुम्ही जर का दिवस गेल्याच्या नंतर ग्रंथ वाचत बसलात, टीव्हीच बघायची असेल तर आस्था चॅनलवर कथा चालतात, जी टॉकीजवर कीर्तन चालतात ते बघायचं. कानावर चांगले 2 शब्द पडतात, गर्भावर चांगला असर होतो. पण तुम्ही दिवस जावानंतर काय ग्रंथ वाचतीस बहिणी, 100 मै 80% बाहेर रिमोट तरी बट्टीस. आणि आपण रांता रांता दिवस जायला सुद्धा रांता रांता त्यासले देवना बजणे सुचतात नाही. आता ते मी मताराच ना तोंडे ऐकी राही नव्हते, बोलत गाजी राही ना ती गाणं गणच म्हातारा प्रवास मा म्हणता म्हणता सापडतस माले. आज ती निहायज्ञी रात दारू पिना समी, नशामा खोटा ना बोलाव धोके बासती. ओ म्हणा बापरे, हो आपातून तोंडमा दात नेणार. ओ काका मला सांगा, असे गाणे म्हणल्याच्या नंतर संस्कार चांगले पडणार आहेत लेकरांवर? चांगले पडतील का? हा बाजे मचांचा आला होता बी सोडी दे ये झुमकीतून इच्छा नाचू नको कोरेस माझ्या, मराल चांगला चित्र बी येते तुमच्यावरही माया हो. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, आज प्रभू रामचंद्र सांगणार आहे, पर तत्पूर्वी मला सांगायला आवडेल, जर चांगलं लेकरं जन्माला घातली ना तर आमचे संत लेकरांना धन्यता देण्याच्या आधी त्यांच्या मायबापाला धन्यता देतात. म्हणून पोरं चांगली जन्माला घालायची आपल्या हातात आहे. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या लिहितात ना. तर राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची, कारण जिजाऊ साहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. आणि मला सांगायला पण आवडतं ते, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही, राजे जन्माला ठेवू नका. खरं आहे ना? हा ओ माय, खरंच ओ माय. कारण पदराची किंमत आहे ना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मौल्यवान आहे, खूप महत्व आहे पदराला. पदर टाकील हो बहिणी सोन, लगीन होईन ना डोकावर पदर टाकील हो. पदर टाका मग काही नुकसान रास का? चला बा तुम नाडे मालेगावना स्टँडवर पदर लेता 17 बाया मरी घ्यात भाऊ मनीष नामले पदर लेना आणि महाराज, असं काही शे का? टाकील हो डोकावर पदर, काय फरक पडत? बरोबर आहे की नाही? कारण तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना
काय इज्जत वाढवतो सांगू का? डोक्यावर पदर, डोक्यावर पदर आलेली अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारी कशी असली पाहिजे? डोक्यावर पदर, मोठा दिसल्याच्या नंतर नतमस्तक झाली पाहिजे, ही आपली संस्कृती माय. तुम्ही घरात नेसतात ना, घरात नेसतात ती साडी किती रुपयाची असन? 6 वार साडी तुमची 600 रुपयाची आहे. मी बोलतोय ना, या गोष्टीचा राग नाही धरायचा बरं का, अजिबात राग धरू नका, कारण मी संस्कृती सांगतो ना, थोडं जड बोलस, पण मी नाही बोलावते, कोण बोलीन. जर का घर म्हणा एखादा भाऊ चुकाय राय ना, ते त्याला घर म्हणा भाऊच कुठीन, बरोबर आहे का नाही? दुसरा मारायला घ्या, ते लोक सांगतील तुला काय संबंध भाऊ म्हणेशीन, तुम्ही म्हण्या मायाशेत म्हण्या बहिणीशेत म्हणेशीन, मी तुमल्या हक्कात बोलसू. दुसरा जर बोली मी मुसड पोट टाकसू त्या ना मनाशेत ते मी बोलसू, बरोबर आहे की नाही? हां, जडे अधिकार रास्तडे बोलस माणूस. तुम्ही माझ्या धर्माचे आहेत आणि बोलायचं कारण पण प्रमाण सांगतो तुम्हाला. आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडबडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माचे आहात, आपला नियम सांगायला मला आवडतं. तुमच्या घरात नेसायची साडी 600 रुपयाची, 6 वार साडी 600 रुपयाची, म्हणजे 6 मीटरची साडी आहे, 600 रुपयाची. कितीला मीटर पडलं ते? 100 रुपयाला 1 मीटर. पदर किती मीटरचा आहे माया हो? 1 मीटरचा, म्हणजे 100 रुपयांना पदर आहे. पण 100 रुपयांना पदर जर डोक्यावर राही घ्या ना, या टोपीवाला बाबा तुम्ही बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतास. तो 100 रुपयांना पदर डोक्यावर जर राहणार ना, या म्हातारा लगेच सांगतो खोटे ना माहेरे राही पूर्ण. अरे काय वयनशे भो, काय मायबापना संस्कार आहेत भो. म्हणजे तुम्हाला मायबापले बिगर देखाना मार्केट माही घ्या, फक्त तुम्हाला डोकावर ना पदर, बरोबर आहे की नाही? अजून सोपं करी सांगू का? काही काही लोकांना वाटतं आम्ही सुशिक्षित आहोत. तुम्ही सुशिक्षित आहेत, बरोबर आहे बहिणी सोन, पण ऐका ना, राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील, डॉक्टर साहेब, माऊली बाबा राष्ट्रपती झाल्या, पण एखादा फोटो दाखवा प्रतिभाताईचा बिनपदराचा, देखील का एखाद फोटो मा प्रतिभाताईले बिगर पदरने? आणि कोण होती बाई? राष्ट्रपती. आपला काना देशनीच पोरगी, आपला काना देशनी माय राष्ट्रपती होई गे, तरी पदर पडू देना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाईन पोलो तिरपा कोशिलेस, ओ संगू काकू, वो बहीण तू खिचडी वाटस, हो मनी सोनचिडी. आठे राष्ट्रपती पदरलेस आणि संग काकू पदर तिरपा कोशिन फिरत. पदर टाकली हो बहिणी सोन डोकावर, भारी रात पदर लिहिले. डोक्यावर जर पदर असला ना, असं वाटस ना जस काय नांदुरी गडनी देवीजी राहिनी बो मन माय. डोक्यावर पदर राही ना का असा जीव करस आहे माय ना का मंदिर बांध टाकून पाय पडली हो. आणि बिन पदरनी बाई जर दिखणे ना, मला असं वाटत बापरे दिल्ले चुरेड कधी फिर राहिनी बो. म्हणून डोक्यावर पदर घेऊन घ्यायचा, बरोबर आहे की नाही? पदर घेतलाच पाहिजे डोक्यावर. हां, आको नवीन वस्त्र येले माऊली बाबा, ते नवीनच येले हाल ते काय गाऊन मालते तो गाऊनले देखा ना असा जीव करा चाकू घालीन माट टाकू भाऊ गाऊनले, त्यांना खून कट टाकसो एकान रोज मी. त्यांना ना आपला काहीच संबंध नाही, कताईन घुसना काय घुसना. तो मला दुकानमा बी दिकस ना तरी म्हणा ड्रायव्हर असा जापडा लायदे सामना बाबा का दुकानमा जाईन गाऊन मा चाकू घालीन माट टाकी भो. तुम्हाला सही नाही राहणार, कताईन येईल शेन काय येईल शे. गाऊन घालू नका असं मी म्हणणार नाही. जर तुमच्या शरीराला काही व्याधी असेल, काही त्रास असेल तर नक्की घाला. त्रास होतोय ना मग बरोबर आहे, पण कारण नसताना गाऊन घालणार नाही बहिणीसो. आणि समजा एखादी ताईले सवय पडीत जायले बुवा, घाली लेवानं आपला आपला रूममाच घाल लेवानं, तटेच पडी राहणं, तटेच छिल गाणं, बाहेर निघाणं नाही. कारण तुम्ही गाऊन घालीन फिरतेस ना. आपण नाही का शेतकरी लोक त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देत का, तशा दिक्कीच बहिणी म्हणून तुम्ही नका घालत जा त्या गाऊन फावून शेल गाई जातात त्यासले. इथल्या बाहेर बाया मजाने गाऊन घालले तिथे त्या पुतळाच निघत दिसतील त्या मला, त्यांना काय महाप्रास का फिटिंग मा राहते, काही संबंध नाही. नका घालत जावं चिडीसवर, काय वारं गुज जायचे काही समजत नाही. ही आपली संस्कृती नाही या. हा, हे बसलेले बाबा लोक आहेत ना, हे सांगतील. हा, आज जरा 15-20 मिनिटं जास्त बोलणं चालेल ना.
मग सापडी जायले गोमालार जाणू त्या तारीख देणार लिहिचारा कितल्या रावण्या करण्यापट्टी. आपण नियमाचं पालन केलं पाहिजे मायाव. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. पहिले काय नियम होतात का? या बाया आजी माया बसेलेत, या मावश्या बसेल्या 40ने पुढे ज्या मावश्या आहेत ना, 50ने पुढल्या माया तिसले विचारा आणि या टोपीवाला बाबासले विचारा. पहिले इतका स्ट्रिक्ट नियम होतात ना. माणूस जर वावरमा जायला राहे ना, मनमाय नवरा येऊन पहिले रांधणं पडीन माय येतात जेवण लागीन त्यासले. ड्युटीवर जायला राहत की वावरमा जायला राहत, मना मालक येईन येवान पहिले मनमाय रांधी ठे आणि जेवण ना पहिले खाट गादी टाकी ठे. एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. वताकानी माडी पहिले वताकानी तराडा. नवरा येऊन पहिले रांधी ठेवणं, जेवण ना पहिले खाट गादी टाकी ठेवणं. अहो इथला तराडा होता. आते आता इथलं उलट होई जायचे. आई बहीण हार तालिका ना उपास धरलेच गलीमाची आपेत फिरजने आऊ भाऊ पोरेले झोका देस. ओ आप्पा हा तू काय सत्यानाश करणार लावा रे. हार काय सत्यानाश करणार लावा भाऊ रे. कितलं परिवर्तन होई गे बा. भयान परिवर्तन होई जायचे. आकू सांगू मी नुसतं जुनं सांगस ना माऊली बाबा त्यासले माहिती आहे. 2 तास नुसतं जुनं सांगा सुद्धा काढले जाच मी गणच फरक पड जायचे. काय काय सांगू आता देवना दरबार माहीत. आपण नियमाचं पालन करत जा मायाव. पहिल्या बाया आहेत ना वावरमा जरी जायला राहत ना, 40ने पुढल्या मावश्या 50ने पुढल्या काकवा सांगतील. वावरमा जरी जायला राहत ना गाव मागुसान पहिले दर जमा होण्यात म्हणजे पायमाना चप्पल हातमा धरलेत. डॉक्टर साहेब माऊली बाबा पायमाना चप्पल हातमा धरलेत आणि असा टोपीवाला बाबा जर दिकी घ्या ना डोकावर चारानं वजं राव की लाकडेच ना वजं राव. जर समोर तेन बाबाही राहणार ना मनमायाशी तोंड तिरप करीन उभी राह. पहिले त्या बाबाला निघी जाऊ दे आणि मग मनमाय जाय. जर समोर ते चाली गहू ते म्हातारा नावठी दिन. वयक नाही पायक नाही काही नातामा नाही काहीच संबंध नाही. फक्त टोपीवाला आहे मोठा बाबा आहे म्हणा जेट लागत होईन की म्हणा सासरा लागत असेल. ती बाईले माहिती पण राही नाही तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायन उभी राह. या नियम होतात आपला पहिल्या बाईस ना. आते कसं काय वातावरण आते गाव म्हणा बाबा नाही आते मन माय सगळा सासरानं बिछातीनं बिल्ल मोठ टाकाल करत. मर्यादाच नाही राहिली महाराज. हा पण यासलेच बोलीन चालणार नाही. तुम्हाकडे बी एककडे तुम्हाकडे बी सांग नाही माले नुसतं या बहिणीशी करते ना अपेक्षा ठेवायला चालाव नाही. आपला करते बी त्यासले काहीतरी अपेक्षा होती. पहिला सासरा असा होतात ना स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही सुनबाईन समोर. बरं वाईट जर बोलाय गे मन सुनबाई काय विचार करी माय मन सासरा बी वाय बारात दिक. स्वतःनी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत पहिला सासरा. इथला नेम होता सासरा बी. आते ना सासरा ती सुनबाई चुलावर पांटे होत लाकडे लावच न्याव इथलची चड्डी घाली ना अंग शेकस. हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे म्हणा काका. हा इथलची चड्डी घालीन ती मायन समोर फिराय ना ती माय कसाल पदरली रे आप्पा. एक हाते टाळी वाजत नाही ना बरोबर आहे की नाही. अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला आणि तो भक्षण केला. ते जन्माला आले हनुमंतराय. हनुमंतराय आणि इकडे ज्या यज्ञामध्ये प्रसाद दिला गेला तिघं राणींना प्रसाद दिला आणि तिथं भगवंत जन्माला आले. नवमीची तिथी आणि नवमीला प्रभू रामचंद्र जन्माला आले. पर जन्माला भगवंत आला ना त्याच्या मागे काहीतरी कारण होतं. काही भक्तांचे उद्धार करून घ्यायचे होते म्हणून तर भगवंत जन्माला आले. बघा देवाला जन्माला यायचंही कारण आहे. साधू संतांना यायचं कारण आहे. आपण विनाकारण आहेत बरोबर आहे ना. देवाचं यायचं काहीतरी कारण आहे. संतांचंही यायचं कारण आहे. आपण विनाकारण आहेत. काही घेणं नाही देणं नाही. पडेल बो चारा टाक द्या डोर असले अशी उपाधी आपली. पडापेक्षा फेकावापेक्षा बरोबर आहे ना. मग आता आपले माणूस बनेन दाडेल ते आपण बी चांगलं जगायला पाहिजे. पण काही लोकांना जगता येत नाही. हा एक विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून संदेश चांगलाच असेल माझ्या विनोदातून. हा फक्त ऐकणारा चांगला पाहिजे. करज गव्हाण कर बाबा बरोबर आहे ना. हा देव आहे ना एककडे जनावरे बनावून माती कालायला होती आणि एककडे माणसं बनावून माती कालाईन बसेल होता.
अचानक अर्जंट कॉल ओला देवले उठणं पण ना फोनवर बोलाले लोकी कितला ध्यान लायक तो एक फोन होता म्हणजे आम्ही जे सांगतो ते अख्खा हाच म्हणतो तुम्ही राम ना बी बाकी ना मन मायक लबाड बोल जातच ना ध्यान ठेवत जा काही कामानिमित्त भगवंत उठला उठल्याच्या नंतर एकडे माणसे बनवान माटी होती आणि एकडे डोरे बनवान माटी होती जनावरे बनवानी देव विसरी घ्या जनावरे बनवान माटीले माणसे बनवान माटी समजेश एक पुतळा गडी राहता जनावरे बनवान माटी होती पण पुतळा गडाय घ्या माणूस ना आणि मग देव ना ध्यान मावणार आहे ते जनावरे बनवान माटी होती या काही माणूस बनवाय घ्या म्हणे मग देव गडमोड करायला लाग गया तो पुतळा म्हणे देव बा काय गडमोड करू नको जनावरे बनवान माटी मग तू काय माणूस बनवाय घ्या ना मी दिसू माणूस सारखा पण वागसू जनावर सारखाच राहू दे म्हणे तसा बाकी ना असा राहायचा शेतच सांगेशीन बी उपयोग होत नाही आहे की नाही हा